नमस्कार. मुलांच्या विकासासाठी एका खूपच मजेदार आणि प्रभावी अशा ॲक्टिव्हिटीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, बरोबर ना? की मुलांचं ऐकण्याचं कौशल्य आणि त्यांची एकाग्रता खेळता खेळता कशी वाढवता येईल. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. तर ही संकल्पना आहे ऐकून कृती करणे. हा एक अगदी साधा खेळ आहे, पण याचे फायदे खूप मोठे आहेत. यात मुलं सांगितलेली सूचना ऐकतात आणि त्यानुसार लगेच हालचाल करतात. यामुळे त्यांचं श्रवण कौशल्य आणि एकाग्रता तर वाढतेच, पण त्यांच्या मेंदू आणि शरीरात एक जबरदस्त कनेक्शन तयार होतं. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की ही एकच ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी किती छान पद्धतीने वापरता येते. जरा या तक्त्याकडे बघा. किती सोप्या पद्धतीने सगळं समजावून सांगितलंय. 3 ते 4 वर्षांची मुलं जी फक्त अनुकरण करतात, त्यांच्यासाठी उद्देश असतो एक सोपी आज्ञा पाळणं. मग 4 ते 5 वर्षांची मुलं जी आता स्वतःहून कृती करू लागतात, ती एकाच वेळी 2-3 आज्ञा पाळू शकतात. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं जी आता विचार करू लागली आहेत, ती अधिक कठीण आणि कल्पनाशील सूचनाही पाळू शकतात. म्हणजे मुलांच्या विकासासोबत हा खेळही कसा बदलत जातो हे इथे स्पष्ट दिसतंय. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजेच 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. बघूया त्यांच्यासाठी हा खेळ कसा असतो. ह्या वयातल्या मुलांना खूप मोठ्या सूचनांची गरज नसते. आपण फक्त म्हणायचं पळा किंवा बसा अशा एका शब्दाच्या थेट सूचना मुलं लगेच पकडतात आणि त्याचं अनुकरण करतात. आणि ह्याला अजून मजेशीर बनवण्यासाठी एक आयडिया आहे, जादूची सूचना पेटी. एका डब्यात वेगवेगळ्या सूचनांच्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि मुलांना त्यातून एक उचलायला सांगायचं. समजा चिठ्ठीवर आलं हसा, बघा ऐकण्याचा हा खेळ किती जादुई वाटेल त्यांना. आणि हो, हीच गंमत आपण घरी सुद्धा करू शकतो. आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ सायमन म्हणतो, आठवतोय? सायमन म्हणतो नाकाला हात लाव किंवा सायमन म्हणतो डोक्याला हात लाव. खेळता खेळता शिकणं म्हणजे हेच. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. बघूया की 4 ते 5 वर्षांची मुलं जी आता थोड्या मोठ्या आव्हानांसाठी तयार आहेत, त्यांच्यासाठी काय आहे. ह्या वयातल्या मुलांची क्षमता थोडी वाढलेली असते. ते एकाच वेळी 2 सूचना लक्षात ठेवू शकतात. उदाहरणार्थ, आपण त्यांना सांगू शकतो हात वर करा आणि उंच उडी मारा. पाहिलं, एका सूचनेत 2 कृती. आणखी एक उदाहरण बघूया. स्वतःभोवती एक गिडकी मारा आणि मग खाली बसा. यातून काय होतं माहितीये, त्यांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण कोणती गोष्ट आधी करायची आणि कोणती नंतर हे क्रम लावण्याचं कौशल्यही विकसित होतं. आणि हे फक्त खेळापुरतं मर्यादित नाहीये. आपण रोजच्या आयुष्यातही याचा वापर करू शकतो. जसं की स्वयंपाकघरात आपण म्हणू शकतो, कृपया फ्रीज उघड आणि दूध घेऊन ये. बघा, झाली की नाही 2 टप्प्यांची सूचना. आता वळूया आपल्या सर्वात मोठ्या गटाकडे. 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी ही कृती आणखी जास्त गतिमान आणि कल्पनाशील बनते. इथे आता आपण साध्या सूचनांच्या पुढे जाऊन अभिनय आणि कल्पनाशक्तीची जोड देतो. जसं की सशासारखी उडी मारा. किती मजा येईल ना मुलांना हे करताना. आणि यात अजून एक गंमत आणता येते, ती म्हणजे आवाजाची. बेडकासारखी उडी मारा आणि डरावून डराव असा आवाज पण काढा. म्हणजे इथे कृती आणि आवाज या दोन्हीमध्ये ताळमेळ साधावा लागतो, जे एक मोठं कौशल्य आहे. आणि हे प्रगत कौशल्य घरी किती उपयोगी पडू शकतं ते बघा. आपण त्यांना एक कामांची साखळी देऊ शकतो. जसं की शाळेतून आल्यावर आधी बूट काढ, मग मोजे टोपलीत टाक आणि मग हात धुवून ये. बघा, एकाच वेळी 3-4 कामांची सवय लागते. तर मग ह्या सगळ्या उदाहरणांमधून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एका साध्या सोप्या खेळातून मुलांचा किती वेगवेगळ्या प्रकारे विकास होऊ शकतो. इथे बघा, या तक्त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा सारांश दिला आहे. 3 ते 4 वर्षांची मुलं लहान असतात, सोप्या सूचना पाळायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची झाल्यावर 2 ते 3 कृती एकत्र करू लागतात. आणि 5 ते 6 वर्षांपर्यंत तर 4 ते 5 कृती असलेल्या जटिल सूचनाही समजून त्यांचं पालन करू शकतात. किती छान आणि नैसर्गिकरित्या होणारी ही प्रगती आहे, नाही का? तर मग आज आपण ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, त्यातली कोणती ॲक्टिव्हिटी करून पाहायला आपल्याला आवडेल? नक्की विचार करा आणि मुलांसोबत हा खेळ नक्की खेळा.